1 एप्रिल 2026 रोजी पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठा कहर केला आहे. विशेषतः आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीत फळबागांसह कांदा, गहू, हरभरा, कलिंगड आणि पपई यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथील शेतकरी विश्वनाथ रोडे यांची 3 एकरांवरील कलिंगडाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही बाग नुकतीच तोडणीसाठी तयार झाली होती, मात्र तोडणीपूर्वीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बागेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत त्यांचे सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच शिवाजी रोडे यांनी 1 एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. त्यांच्या पिकालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून पपईची बाग मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. माझं नाव विश्वनाथ शंकर रोडे. मी वाट्याने जमीन केलेली आहे डॉक्टर भोसले यांची. तर ही 3 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये कलिंगडं लावलेत आणि आत्ता म्हणजे तोडली पण नाहीत, आता तोडायला आहे 4-5 दिवसांनी, पण त्याच्या अगोदरच गारपिटीने ती सगळी खराब होऊन गेलेली आहेत. त्याला खर्च जवळजवळ 3 लाख रुपये आलेला आहे. मग आता याची भरपाई शासनाने द्यावं आम्हाला काहीतरी बाबा. माझं नाव शिवाजी बाळू रोडे, राहणार लाखणगाव. साधारणतः जुलैमध्ये पपईची लागवड केली असता आज जवळपास 8 ते 8 महिने उलटून गेलेले होते. 15 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येणार होता, परंतु 2 दिवसापूर्वी झालेल्या गारपिटामुळे तर पूर्णपणे पपईच्या बागाचे नुकसान झाले. पूर्ण फळांना स्पॉट आलेले आहेत, पूर्ण पानांचा चुरडा केला आहे गारपिटाने. त्याच्यामुळं हे अतोनात नुकसान आहे. जवळपास 80,000 रुपये आत्तापर्यंत माझा खर्च आहे. 1 एकरचं क्षेत्र आहे. परंतु आता शासनाला एकच विनंती आहे की या नुकसान भरपाईची काहीतरी मदत म्हणून त्यांनी द्यावी शेतकऱ्यांना. माझ्यासारखे बरेच तरुण शेतकरी या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत, परंतु ही अशी परिस्थिती आल्यामुळे त्यांनाही निराशेला सामोरे जावं लागतं आहे. तर शासनाला एकच विनंती आहे की याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष द्यावं, हीच विनंती.